पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार, चिखली नेवाळे वस्तीत घरांमध्ये पाणी, नागरिकांचा हाल. शहरात शनिवारी दुपारपासून ठिकठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. पिंपरी चिंचवड, भोसरी, निगडीसह चिखली परिसरात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार चिखली परिसरात 3 तासात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. चिखली येथील नेवाळे वस्ती भागात सखल भागात पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी घुसले. दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या पावसामुळे अवघ्या तासाभरात रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं. नाले सफाई न झाल्यानं आणि ड्रेनेज तुंबल्यानं पाणी थेट घरांमध्ये शिरलं. अनेक घरांमधील धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचरचे पाण्यामुळे नुकसान झालं आहे. काही घरांमधील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन पाण्यात भिजून बंद पडले. नागरिकांनी रात्रभर जागून पाणी उपसले. लहान मुले आणि वृद्धांचं प्रचंड हाल झालं. दुपारपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. मोबाईल चार्जिंग, पिण्याचे पाणी व इतर दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. नेवाळे वस्तीतील नागरिकांनी सांगितले की दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती असते. महापालिकेने तातडीने पाणी उपसा करावा आणि नालेसफाई करावी अशी मागणी होत आहे. खंडित वीज पुरवठा तातडीनं सुरू करावा व पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. पुढील 24 तासात पिंपरी चिंचवड परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हिवाळे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. माझा लॅपटॉप सगळे डॉक्युमेंट भिजलेले. या पाण्याचं काय करायचं? आम्ही सगळ्यांना मदत मागितली, मदत कुणीही केली नाही.